नमस्कार. न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या पाठाच्या पहिल्या भागामध्ये आपण ॲटोट्रॉफिक प्लांट्स, त्याचबरोबर न्यूट्रिशन म्हणजे काय, न्यूट्रिशनचे टाईप्स कोणते कोणते आहेत याबद्दल माहिती पाहिलेली आहे. यानंतर आपल्याला हेटरोट्रॉफिक प्लांट्स, इन्सेक्टिव्हरस प्लांट, सॅप्रोट्रॉफिक प्लांट्स याबद्दल या पाठामध्ये माहिती घ्यायची आहे. हेटरोट्रॉफिक प्लांट्स म्हणजे परजीवी वनस्पती किंवा परपोषी वनस्पती. हेटरोट्रॉफिक प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. हेटरोट्रॉफिक ज्या परपोषी वनस्पती आहेत यांच्यामध्ये क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य असत नाही. हाऊ डू दे हेटरोट्रॉफिक प्लांट्स लाईव्ह? मग हे परपोषी ज्या वनस्पती आहेत त्या कशा जगत असतील? हाऊ डू द हेटरोट्रॉफिक प्लांट्स लिव्ह? फ्रॉम वेअर डू दे गेट फूड? आणि ते अन्न कुठून मिळवत असतील? हॅव यू सीन अ येलो वायर लाईक लीफलेस क्लिंबर प्लांट ग्रोईंग ऑन अ बिग ट्री? व्हॉट इज इट्स नेम? एखाद्या मोठ्या झाडावर पिवळ्या रंगाची पाने नसलेली दोरीसारखी वेल आपण पाहिलेली असेल. त्या वेलीला काय म्हटलं जातं? द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ द अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड ॲज पॅरासिटिक प्लांट्स. फॉर एक्झाम्पल लोरॅन्थस, कस्कुटा एक्सेट्रा. पॅरासिटिक प्लांट्स म्हणजे ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपलं अन्न मिळवतात, अशा ज्या वनस्पती आहेत त्यांना पॅरासिटिक प्लांट्स म्हणजेच परजीवी वनस्पती असं म्हटलं जातं. एक्झाम्पल्स लोरॅन्थस अँड कस्कुटा. लोरॅन्थस बांडगुळ आणि कस्कुटा म्हणजे अमरवेल. Due to the absence of chlorophyll, the Cuscuta is completely dependent on the host plant. हरितद्रव्य नसल्यामुळे अमरवेल जी वनस्पती आहे संपूर्णपणे ज्या वनस्पतीवरती वाढते त्या वनस्पतीवरच अवलंबून असते आणि म्हणून इट इज सेड टू बी अ कम्प्लीट पॅरासिटिक प्लांट्स. आणि म्हणून अमरवेल सारख्या वनस्पतीला संपूर्ण परजीवी वनस्पती असे म्हणतात. You must have also noticed the loranthus that grows on trees. झाडावर वाढणारं लोरॅन्थस म्हणजेच बांडगुळ यासारखी वनस्पती सुद्धा आपण पाहिलीच असेल. त्या संदर्भात आपल्याला पार्ट ऑफ द लोरॅन्थस प्लांट कॅरीज आउट फोटोसिंथेसिस. बांडगुळ या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया ही कोणामार्फत होत असते? In Loranthus plants, photosynthesis take place through the leaves. पानामार्फत ही प्रक्रिया होत असते. यानंतर फ्रॉम वेअर डू दे ऑब्टेन मिनरल्स अँड वॉटर. त्या फोटोसिंथेसिस प्रक्रियेसाठी लागणारं मिनरल्स, खनिजे, क्षार आणि पाणी ते कुठून घेतात? दे गेट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द होस्ट प्लांट्स. म्हणजेच ती ज्या वनस्पतीवर वाढतात त्या वनस्पतीपासूनच ती काय घेतात? पाणी आणि मिनरल्स घेत असतात. व्हाय इज लोरॅन्थस नोन ॲज अ पार्शियली पॅरासिटिक प्लांट्स? बांडगुळ या वनस्पतीला अर्धपरजीवी वनस्पती असं का म्हणून ओळखलं जातं? जसं अमरवेल बघितलं आपण, अमरवेल ही पूर्णपणे परजीवी वनस्पती आहे, परंतु लोरॅन्थस प्लांट्स इज अ पार्शियली पॅरासिटिक प्लांट्स असं म्हटलं जातं. का? The photosynthesis process is taken in the Loranthus plants. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया या वनस्पतीमध्ये होत असते, परंतु त्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते मटेरियल ते त्या होस्ट वनस्पतीकडून घेत असतात. म्हणजेच
ज्या वनस्पतीवर ते वाढतात त्या वनस्पतीपासून ते मटेरियल घेत असतात. त्यामुळं या वनस्पतींना पार्शियली पॅरासिटिक प्लांट्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट, इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. इन्सेक्टिव्हरस म्हणजे कीटकभक्षी. आता कीटकसुद्धा खाणारे वनस्पती असतात का? तर काही वनस्पती या कीटक खातात. का ते आपण पाहणार आहोत. वी हॅव सीन हाऊ सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट टू ऑब्टेन न्यूट्रियन्स. काही वनस्पती या कीटकभक्षण करून त्यापासून आपले न्यूट्रिशन्स मिळवत असतात, अन्न घटक मिळवत असतात. These insectivorous plants generally grow in soil or water deficients in nitrogen compounds. आणि या वनस्पती या प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीमध्ये किंवा पाण्यात वाढत असतात. द प्लांट बॉडी ऑफ द ड्रॉसेरा बर्मॅनी हॅज अ फ्लावर लाईक अपीअरन्स. ड्रॉसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी असते. इट ग्रोज क्लोज टू द ग्राउंड. हे जमिनीच्या अतिशय जवळ वाढतात. इट लिव्ज आर अट्रॅक्टिव्हली पिंक और रेड इन कलर विथ हेअर्स ॲट द मार्जिन. त्याची पानं अतिशय आकर्षक गुलाबी रंगाची असतात आणि त्यांच्या कडांना बारीक केसासारखे कीटकांना आकर्षक असे करणारे दवबिंदू असतात. ड्रॉपलेट्स ऑफ अ स्टिकी सबस्टन्स फाउंड ॲट द टिप ऑफ द हेअर्स अट्रॅक्ट इन्सेक्ट्स. द सायंटिस्ट Johannes Burman identified this plant in Sri Lanka in 1737. Hence the plant is named after him. जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञांनी या वनस्पतीचा शोध लावलेला आहे 1737 मध्ये श्रीलंकेमध्ये. त्यामुळे त्यांच्या नावावरूनच या वनस्पतीला बर्मनी असं नाव देण्यात आलेलं आहे. Insectivorous plants. Use your brain power. Why does the peach plant feed on insect even though it produces food by photosynthesis? घटपर्णीसारखी वनस्पती जी आहे ती वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रिया होत असूनही कीटकभक्षण का करते? Why peach plants feed on insect? Because where they grow the soils are less of the nutrients. ज्या ठिकाणी यांची वाढ होते त्या ठिकाणची माती जी आहे त्या मातीमध्ये त्या वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक घटक हे नसतात. द सॉइल और वॉटर डेफिशियंट इन नायट्रोजन कंपाऊंड्स. पाण्याची कमतरता असते, त्याचबरोबर त्या मातीमध्ये न्यूट्रिशनची कमतरता असते. त्यामुळे या वनस्पती कीटकभक्षण करून आपल्या न्यूट्रिशनची गरज भागवत असतात. नेक्स्ट, सॅप्रोफायटिक प्लांट्स. सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे मृतोपजीवी वनस्पती. प्लांट्स विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड सॅप्रोफायटिक प्लांट्स. ज्या वनस्पती सजीवांच्या कुजलेल्या व मृत अवशेषावर अवलंबून असतात अशा वनस्पतींना काय म्हटलं जातं? सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे मृतोपजीवी वनस्पती असं म्हटलं जातं. व्हेरियस टाइप्स ऑफ फंजाय लाईक मशरूम्स अँड ईस्ट आर सॅप्रोफाइट्स. बुरशी, ईस्ट अशा प्रकारच्या वनस्पती या सॅप्रोफाइट्स वनस्पतीमध्ये येत असतात. Fungi secrete digestive enzymes on the dead remains to digest or break down the carbon compounds they contain. या मृत अवशेषावर या वनस्पती काय करत असतात? पाचक रस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थाचे विघटन करून त्यापासून होणारे द्रावण शोषून घेऊन पोषक द्रव्य मिळवत असतात. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, फूड गेट्स स्पॉइल्ड ड्यू टू सम फंजाय. बुरशीमुळे काही अन्न दूषित होतं. सम फंजाय कॉज डिसीजेस और इलनेस वाईल सम फंजाय
हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. काही जे बुरशी आहेत त्यामुळे विविध प्रकारचे रोग होतात, आजार होतात, तर काही बुरशीमध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आढळून येत असतात. यीस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. यीस्ट, मशरूम्स, भूचत्र हे काही उपयोग आहेत. यीस्ट इज यूज्ड इन फर्मेंटेशन प्रोसेस अँड फॉर मेकिंग ब्रेड. यीस्ट हे किण्व जे आहे ते ब्रेड तयार करण्यासाठी, त्याचबरोबर आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा हे यीस्ट वापरलं जातं. मशरूम्स आर अ रिच सोर्स ऑफ आयर्न अँड व्हिटॅमिन्स. मशरूम्समध्ये जीवनसत्व आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट ऑफ देअर डेफिशियन्सी ऑन प्लांट्स. आता वनस्पतीमधील पोषक द्रव, त्याची कार्य व त्याच्या अभावामुळे होणारे जे परिणाम आहेत ते या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. न्यूट्रिएंट्स, पोषक द्रव्य, फंक्शन, कार्य, अँड इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सी म्हणजे अभावामुळे होणारे परिणाम. नायट्रोजन कार्य काय आहे, फंक्शन, इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. प्रथिनं, हरितद्रव्य आणि पेशीद्रव्य यांच्यातील महत्त्वाचा घटक आहे. याच्या अभावामुळे होणारे परिणाम, रिटार्डेड स्टर्नड ग्रोथ, येलोइंग लीव्ज, वाढ खुंटते. त्याचबरोबर येलोइंग लीव्ज म्हणजे पाने पिवळी होतात. फॉस्फरस, फंक्शन, कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी, प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करणं. इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सी, अभावामुळे होणारे परिणाम, अर्ली लीफ फॉल, पानं गळणे, लेट फ्लॉवरिंग, उशिरा फुलं येणे, स्लो ग्रोथ ऑफ रूट्स, मुळांची वाढची गती कमी होणे. पोटॅशियम, फंक्शन, नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक. एफिशियन्सी, वीक स्टेम, खोडही वीक होतात. विल्टिंग ऑफ लीव्ज, पाने कोमजतात. फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स आणि पिष्टमय पदार्थ तयार होत नाहीत. मॅग्नेशियम फंक्शन, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, हरितद्रव्य निर्माण करणे. एफिशियन्सी, इफेक्ट ऑफ एफिशियन्सी, स्लो रिटार्डेड ग्रोथ, वाढ संथ होते. येलोइंग ऑफ लीव्ज, पानं पिवळी पडतात. आयर्न, लोह, फंक्शन, कार्य काय, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, हरितद्रव्य निर्माण करणं. इफेक्ट ऑफ डिफिशियन्सी, येलोइंग ऑफ लीव्ज, पिवळे पानं पडणे. मॅग्नीज, फंक्शन, प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स, वनस्पतीमध्ये प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणे. इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सी, रिटार्डेड ग्रोथ, स्पॉटड लीव्ज, पानावर डाग पडणे, वाढ खुंटणे. अँड झिंक, प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स, संप्रेरके व त्यावरील घटक निर्माण करणे. इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सी, रिटार्डेड ग्रोथ अँड येलोइंग ऑफ लीव्ज, पानं पिवळी पडणे आणि वाढ खुंटणे हे त्याच्या अभावामुळे होणारे रोग आहेत. थँक्यू.